आपण आमच्या डाव्या बाजूला टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. कमिटीचं एक विनंती आहे आपल्याला. या आधी झालेला मॅन ऑफ द मॅच मित्रांनो, अर्थातच एक जोरगावचा सुपुत्र, जोरगावचा पठ्ठा मित्रांनो, अजित बडे मराठा फायटरचा खिलाडी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचे. अजित सर एक बहारदार खेळ राहिली, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व जोरगावचं. आज त्यांनी विषयच नाही मित्रांनो, वडील स्वतः त्यांचे मॅच पाहायला आले होते आणि वडिलांना मेजवानी दिली. हे मॅन ऑफ द मॅच वडिलांना बहाल केले अजित बडे यांनी. मॅन ऑफ द मॅचचा बहुमान पटकावण्यासाठी आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. वेल डन, वेल प्लेड अजित बडे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कृष्णामाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि या पिच वरती नाणेफेकीचा कौल मात्र खूप महत्वपूर्ण राहिला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो मुंबईमध्ये जर पाहिलं तर वानखेडे स्टेडियमचा जो इतिहास आहे, नाणेफेकीचा कौल तिथे खूप महत्वाचा असतो. मोठ्या मोठ्या स्पर्धा पार पडतात मित्रांनो. इंटरनॅशनल लेवलचं क्रिकेट, IPL जरी पाहिलं टॉस खूप महत्वाचा, कारण मोठ्या मोठ्या धावा तिथे जमतात आणि चेस देखील केल्या जातात. संध्याकाळी रात्रीच्या वेळेस तिथे ड्यूचा प्रॉब्लेम होतो, म्हणून साठी टॉस खूप महत्वाचा असतो. इथे अजित बडे सरांना विनंती करतो कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. पंकज वाडकर दादा आपण यायचं आहे कॉम्बॉक्स मध्ये. अजित बडे आणि त्यांचे वडील, मी आपल्याला देखील दादा विनंती करतो आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. हा सत्कार आपणच घ्यायचा आहे, आपल्या पठ्ठ्याचा, आपल्या वाघाचा हा सत्कार होतोय. आणि कोणत्याही पित्याचा, वडिलांचा हात जर पाठी असेल ना मित्रांनो, जर जीवनामध्ये मी वारंवार सांगतोय, यश आल्याशिवाय राहत नाही. आणि स्वतः वडील मॅच पाहायला आले जोरवरून आणि इथे या पठ्ठ्यानं पहा काय केलंय. वडिलांच्या समोर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, मराठा फायटरला मॅच जिंकून दिले. यस दादांना विनंती करेन आपल्या पुत्राचा, आपल्या पठ्ठ्याचा इथे सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅन आपण देखील हे चित्रफित कैद करायचे आहे. या लीगची हे एक वैशिष्ट्य आहे. कोणतेही वडील मित्रांनो तुमचे असतील आणि जर ही स्पर्धा, ही मॅन ऑफ द मॅच जर पटकावत आहे तर खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. बापाची साथ मित्रांनो असेल ना तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. इथे तेच घडलंय, त्याचाच प्रत्यय आलाय आणि पायाला हात लावला गेलाय, आशीर्वाद दिला गेलाय. ऑल द बेस्ट अजित बडे, पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय घडलं इथे मात्र 3 धावा आल्या. आता टोटल संघ मालक पूर्ण 8 संघ मालक आणि कॅप्टन त्वरित आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या हाताला यायचं आहे. पंकज दादा आणि पूर्ण आयोजन कमिटी आपली वाट पाहत आहे, अन्यथा आपला प्रतिनिधी तुरंत पाठवायचा आहे. क्षणाचाही विलंब लावू नका मित्रांनो. दुपारचं सत्र आहे. या सामन्याचं जवळजवळ उत्तरार्धात आपण येऊन पोहोचलोय. आपण सर्वांनी यायचं आहे. आमच्या डाव्या बाजूला पंकज दादा आणि पूर्ण आयोजन कमिटी वाट पाहते. पश्चिम भाग कमिटी पूर्ण आपली वाट पाहते मित्रांनो. आयोजन कमिटी पूर्ण वाट पाहते. आपण सहकार्य करायचं आहे. ही स्पर्धा सहकार्यातून पार पडते आणि सर्व प्रेक्षक वर्गाने देखील यायचं आहे. वाई तालुक्यातील नामांकित स्पर्धा. वैभव वरकर, वैभव तुम्हाला ही मॅच क्वालिफायची मॅच आहे, तुम्हाला ही मॅच जिंकणंच आहे. नाहीतर तुमच्या गटामध्ये तिसरा म्हणजे चौनेश्वरने 2 सामने जिंकलेत. चौनेश्वर जिंकलं तर 3 जिंकेल. तुम्ही 1 जिंकलाय, तुमची तिसरी मॅच आहे, तुम्हाला जिंकण्याची आहे. तुम्ही जिंकलं तर कमळ बरोबर खेळाल, म्हणजे तुमच्यामध्ये चिठ्ठ्या पडतील कोणा एकासाठी कमळ बरोबर तुम्हाला जिंकणे, नाहीतर कमळवर क्वालिफाय होईल तुमच्या सामन्यात. थँक्यू पंकज दादा. आणि पंकज दादांनी थोडंसं ओझं ठेवलंय विजयाचं. कृष्णाबाईच्या डोक्यावरती इथे बॅटची किस घेतली जाते. मोठा हादरा बसतोय, विकेटचं पतन होतंय आणि इथे मात्र त्या अनाउन्समेंटला मात्र प्रेशर बिल्ड झाला होता कृष्णाबाईवरती. इथे मात्र प्रेशर सोसवला नाही. विजया
सम्राट आणि काय घडलंय इथे मात्र दशरथ तंबूच्या आशयाला परत गेलाय आणि नवखा फलंदाज येतोय सचिन वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव आणि आता मात्र धुरा सांभाळतोय ओंकार वाडकर मॅन फ्रॉम वैगाव नेतृत्व करतोय कृष्णामाई 11चा आणि प्रत्येक प्रेक्षक मित्र प्रेक्षक केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचा क्रिकेट रसिक माय बापाशिवाय मजा नाहीये वाई तालुक्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या उपस्थितीशिवाय हा महासंग्राम अपूर्णच मग चला तर हा ऐतिहासिक 7व्या पर्वाचे साक्षीदार होऊया या फौजी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोरून जाताना रणनीती हाकावी लागेल तेजदीप 11चा कोणी एक खेळाडू आमच्या कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला पाठवायचा आहे मित्रांनो इथे संघ मालक आणि कर्णधार मानव आहे का ओके अर्जुन गोळे इथे आपल्याला इन्व्हाइट केले जाते फटका खेळायचा होता प्रवीण तात्या फणसे यांना मनसुबा उधळला गेलाय हा सफल झाले त्या फटका खेळण्यावरती आणि का जाऊया धावफलकावरती धावफलकाचा विचार केला तर 3 धावा आतापर्यंत पहिल्या विकेटचं पतन झालं तदनंतर 3 धावा आल्यात आणि आता ओंकार सरसवतोय गोलंदाजी मित्रांनो बोटांची जादू फिरकीचा जादूगार का म्हटलं जातं या खेळाडूला पश्चिम महाराष्ट्र लीग मधला सर्वात महागडा खेळाडू ठरलेला गोलंदाज मॅन फ्रॉम वैगाव बोटाची जादू परत एकदा दिसते आपल्याला पूर्णतः जकडून ठेवलाय मिडॉनला चेंडू इथे मात्र काय झालंय पहा या छोटा गोलंदाज या मोठ्या फलंदाजावरती हावी झालाय पूर्णतः अंकुश लावलाय मोठा फटका खेळायच्या नादामध्ये मात्र इथे एकच धाव येते फिरकीचा जादू म्हणून पाहिलं जातं या खेळाडूला परत एकदा निघालाय ओंकार इथे मात्र फसवलाय पूर्णतः फसवलाय यश प्राप्त करतोय हा गोलंदाज डीजेला संधूया मैदानात पाचारण झालाय मॅन फ्रॉम मालकपूर येस एक वेगळं आगळं सेलिब्रेशन ज्यांच्या मार्फत पाहायला मिळतं एक विनोदी क्रिकेटर राहुल गोळे आता मात्र धुरा सांभाळतोय कारण विकेटचं पतन झालंय ओंकार नावाचं वादळ आलंय 101 गोलंदाज त्याच्या तोफ्यातून चेंडू पाहायला मिळत आहेत आणि हा गोलंदाज ना पश्चिम महाराष्ट्र लीगची स्पर्धा पार पडली त्या स्पर्धेत धुमाकूळ घातला होता या गोलंदाजाने चांगल्या भलाढ्य संघाला पाणी पाजलं होतं इथे मात्र काय होतंय काय करतोय कॅच आम्ही संधी लॉग ऑन इंटरेस्टेड डेंजर चेंडू खाली आणि किती पट्टन होतंय विकेटचा धन्यवाद सचिन दादा आमच्यासाठी जॅगरी मित्रांनो जॅगरी म्हणजे मराठीत गोळ ज्याला म्हणतात ना कालपासून आम्ही कॉमेंट्री करतो कालपासून कॉमेंट्री करतोय थोडस त्रास होतोय घशाला आणि सचिन सरांनी ऐकलं आणि घरून येताना गोळी घेऊन आले धन्यवाद सचिन सर अष्टपैलू वैगावचा खेळाडू आणि ऐकलं आमचं थँक्यू जाऊया धावफलकावरती सहभाग याची चाल देखील सहभागाचीच आहे मित्रांनो प्रचिती आली वीरेंद्र सहभाग स्टाईल वीरेंद्र सहभाग सरांची आणि मला वाटतं गोलंदाज इथे हॅट्रिक वरती आहे मित्रांनो अंडर 18चा हा गोलंदाज मॅन फ्रॉम वैगाव ओंकार वाडकर हॅट्रिकच्या अंबरट्यावर हॅट्रिक साठी हा चेंडू नशिबाचा कौल मात्र मित्रांनो दिवस नाहीये कदाचित आणि खराब चेंडू 2 वेळा चेंडू वरती 2 विकेट आल्या होता
चेंडू टाकला, चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडच्या बाहेर गेला, अतिरिक्त बाहेर गेला, पंचांनी दंडित केला. ओके, ऍटचा चान्स कंटिन्यू आहे. नशीब आहे मित्रांनो, स्टार आहे, नशीब आहे त्याच्या सोबत. इथे मात्र काय झालंय आणि आता नामी संधी चालून आले. दत्ता झाड आपण प्रयत्न करायचे होते या गोलंदाजासाठी. आपला प्रयत्न हवे होते, नक्कीच इथे शिया खाणार. अमोल आहे, इझी कॅच होता नक्कीच. सुरेख फटका लॉंग ऑफला सजवला होता. मला वाटतं थोडं लक्ष नव्हतं आणि या गोलंदाजाला जरी हॅट्रिक मिळाल्या असतील तर नक्कीच यार बक्षीस मिळालं असतं. म्हणून साठी मी सांगत असतो, प्रत्येक गोलंदाजाला तुम्ही साथ द्या मित्रांनो. ज्याप्रमाणे डेंजरने साथ दिली, लॉंग ऑनला सुरेख झेल घेतला. त्यानंतर मात्र आता इथे परत एकदा लॉंग ऑफला संधी आली होती, परंतु चेंडूवरती नजर नव्हती. एकच बॅड लक ओंकार्याचं. नामी संधी चालून आलेली मित्रांनो, तोंडात आलेला घास मात्र हिसकावून घेतला या क्षेत्ररक्षकाने म्हणायला हरकत नाही. बेटर लक नेक्स्ट टाइम ओंकार, अजूनही संधी आहे तुझ्याकडे. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी तुला. आताचे किती रन काढले पंच? एक दोन काढले का? ओके, माफ करा. या चेंडूवरती 2 धावा काढण्यात यश आलंय. झेलचा प्रयत्न करायचा होता, थोडा तरी इफर्ट द्यायचा होता, झेल झाला असता. एक सोपा झेल मात्र धरणीला दान झाला. परत एकदा एक नवखा गोलंदाज, परत एकदा उसळी मारली चेंडूची बॅटची खेळ चेंडूने घेतली. विसावतोय चेंडू, आता मात्र स्लिप मध्ये जातोय चेंडू आणि पहा काय सुरेख विकेटचं पतन झालं. डीजे संधिया येस, थँक्यू डीजे. प्रवीण फंच निराश पावलांनी तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये दाखल झाला. आता मात्र 21 फुट फलंदाज प्रशांत वाडकर मात्र आता तुरा घेऊन संघाची खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते मित्रांनो. क्रिकेटमध्ये हात उभा करावा लागतो, पुढे यावं लागतं. हो, सुरेख कसा चेंडू ऑफ स्टिकच्या दिशेने टाकला गेला. या चेंडूवरती काय होतंय? शॉर्ट लेगला सिलिम मिडॉनला चेंडू खेळला गेला. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. आठ धावा फलकावरती. हा सुरेख चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मित्रांनो याला म्हटलं जातं. सर जसप्रीत बुमराह सरांची आठवण देणारा चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा सुरेख यॉर्क डिलिव्हरी लेव्हर झालाय. धावसंख्या कायम, धावसंख्या स्थिर. 8 मित्रांनो, 8 आकडा म्हटलं ना मित्रांनो तर पूर्ण गोलमाल या आकड्यावरती असतं. इंग्लिश मध्ये जर 8 काढले ना मित्र तो गोलमाल या आकड्याला पाहिलं की समजतं. इथे मात्र याच गोलमाल मध्ये हा संघ अडकलाय. आता मात्र इथे रन काढावा लागेल. ऑफ साईडला चेंडू टाकलाय अवे फ्रॉम द बॉडी. परत एकदा चेंडूने उसळी मारली, त्यानंतर मात्र दाद मागितली जाते पंचांकडे खराब चेंडूचा. परंतु इथे पंचांची कामगिरी अचूकपणे पार पाडताना साताराचे पंच, साताऱ्याचे सुपुत्र मित्रांनो या परत एकदा हा गोलंदाज निघाला. तेच तर रार वेगावरती स्वार बॉल ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. इथे मात्र काय झालंय? मिडॉनच्या दिशेला चेंडू जाताना ट्रॅव्हल करताना काय सुरेख मित्रांनो गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मॅन फ्रॉम बोरगाव अमर वाडकर मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय कृष्णमाई 11 साठी. कृष्णमाई 11 संघाचे मालक रमेश दादा चोरट आहे, त्यांच्या मालकीचा संघ आहे. इथे मात्र चवणेश्वर थसवडी संघासमोर आता लढाई चालू आहे. डान्सिंग ग्राउंड द विकेट फुल टॉस बनवला चेंडू. इथे मात्र काय होतंय? आता डेंजर चेंडू खाली येतोय. फ्लंबल झाला थोडासा. इथे मात्र काय होतंय? अटेम्प्ट होतोय चौथी धावेचा.
घात होतोय, आत्महत्या केली जाते, इथे मात्र पतन होतोय विकेटचा. धाव फलकावरती जाऊया. धावा होत आहेत 11. 3 षटक संपले आणि इथे मात्र फक्त 11 धावा धाव फलकावरती. 1 ओव्हर बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू. इथे मात्र आता येतोय तो सुशील मित्रांनो. मागील मॅच मध्ये काय नेत्र दीपक पुस्तकी फटके ज्याच्याकडून पाहायला मिळाले, असा हा सुसीम मॅन फ्रॉम वैगाव ज्याप्रमाणे वन साइडला षटकार खेळला होता, तदनंतर एक्स्ट्रा कव्हर लाईक चौकार खेळला होता आणि पूर्णतः मॅच मध्ये घेऊन आला होता चौणेश्वर 11 ला. तोच टर्निंग पॉइंट ठरला त्या मॅचचा. आणि का प्रवीण फंसे होते सोबत, म्हणजे नक्कीच अनुभव होता. परंतु फटके 2 चांगले आले आणि 10 धावा 2 चेंडूवरती आल्या आणि चौणेश्वर 11 संघाने कमबॅक केला मॅच मध्ये आणि मॅच जिंकली मित्रांनो जवळजवळती. तोच सुशील मैदानात 5 रन झालाय. स्ट्राईकला असेल तो प्रशांत मॅन फ्रॉम चिखली स्टार 11चा हा एक पठ्ठ्या. आता मात्र काय झालंय, काय घडलंय, ऑफ स्टिकच्या दिशेला चेंडू टाकला होता, मिड विकेटला खेळला गेलाय चेंडू. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न, तिसरीचा चौथा प्रयत्न असफल मित्रांनो. परत एकदा सुशीमा सुरक्षित झोन मध्ये परत. यस इथे काय होत आहे, एक शॉट धाव आता दंडित केला जात आहे. पंचांच्या नजरेमधून ना काही चुकणार नाही. खाम याचा भोगावा लागतोय सुशीम्याला. फर्स्ट इनिंग चालू आहे मित्रांनो. आता मात्र सुरेख फटका सजवलाय. लॉंग ऑन इंटरेस्टेड. इथे मात्र कोणतीही करत नाही चुकी. ओमकार वाडकर येतो चेंडू खाली. डीजे धन्यवाद मित्रा. कालपासून या आमच्या कॉमेंट्रीला 4 छान लावलीस. काय सुरेख सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि गाणी जर पाहिजे ना मित्रांनो, तर गाणी देखील त्याच ताकदीची आहेत. माहोल बनवला जातोय. आणि दुपारनंतरच्या सत्रामध्ये या लीगचा शेवट होणार आहे. इथून पुढचे सामने कडक राहणार आहेत आणि मान्यवरांचा देखील गर्दी राहणार आहे या सामन्यासाठी, या लीग साठी. आणि क्रिकेट रसिक मायबापाची देखील गर्दी. जिकडे नजर जाईल तिकडे जवळ जवळ पूर्ण क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी पाहायला मिळत आहेत. आणि इथे काय घडतंय, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि डावखुरा फलंदाज मॅन फ्रॉम द सवडी नेतृत्व करतोय. स्वतःच्या गावच्या नावाचा संघ आहे. फनसे बंधू आहेत आपल्या आज ग्रामदेवतेच्या नावाचा संघ आणि स्वतः फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज. इथे नशिबाची साथ नाहीये. धावा काढायची होती परंतु इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. वैभव वाडकर आहे कदाचित यष्टी रक्षक. विजया निच्चांकाचा स्कोर म्हटलं तर 14 धावा आहेत. आणि इथे काय होतं, या शेवटच्या 2 चेंडूवरती पाहावं लागेल मित्रांनो. 15 काढल्या तरी तुमचं नाव बरकरार राहील, म्हणजे तुम्ही निच्चांक पासून लांब राहाल. 14 धावांचा स्कोर, लो स्कोर झालाय या स्पर्धेचा, 14 धावा. आणि इथे मात्र या संघाचं पहा काय झालंय, काय होतंय, काय करताय, काय भी करताय. इथे मात्र 12 धावा झाल्या. धावा आणि वाईट चेंडू, खराब चेंडू येतोय त्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपात एक विकेट प्राप्त होते. धावा झाल्या 13. आता मात्र सुशीमला परतावावं लागतंय डगाऊच्या दिशेनं. यस, खराब चेंडू होता, त्यानंतर खराब चेंडू फेकला गेला. सुशीमला रनआउट केलं गेला. फर्निचर डिस्ट्रॉय केलं, उद्ध्वस्त केला यष्ट्या. आणि काय सुरेख लगाम लावले मित्रांनो. कृष्णामाई 11 संघाची दाद द्यावी लागेल, कौतुक करावं लागेल.
दत्ता जाधव एक अष्टपैलू खेळाडू 40 प्लसचा खेळाडू आहे. सरपंच आहेत परतवडी गावचे आणि बाजूच्याच गावचा संघ आहे कृष्णामाई 11 रमेश साहेब चोरट यांच्या मालकीचा संघ. आणि रमेश दादांनी सांगितलंय की तुझ्यावरती विश्वास आहे, जायचं आहे आणि विजयाश्री खेचून आणायचा आहे. प्रयत्न चालू आहेत मित्रांनो आणि विकेटचं पतन झालंय. आता हा डावखुरा फलंदाज मित्रांनो शेवटचा चेंडू मला वाटतं मार्गस्थ. 2 चेंडू बाकी आहेत, माफ करा. 2 चेंडूची मेजवानी. डावखुरा फलंदाज सन्मान दिलाय, तट्ट ओढलाय चेंडू. मिडपच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओंकार वाडका चेंडू खाली येतो. इथे काय होतंय परंतु सब झोन मध्ये दाखल झालाय. तिसरीचा अटेम्प्ट इथे गरज नव्हती मित्रांनो. चुकीला माफी नाही आणि परत एकदा आत्महत्या जी म्हणतात क्रिकेटमध्ये ती घडताना दिसूया. काय घडलंय, काय बिघडलंय मैदानात मित्रांनो. आजच्या दिवसातील जवळजवळ 2ऱ्या क्रमांकाचा हा निश्चांक स्कोर आहे आणि जवळजवळ ऑलवुडच्या उंबरट्यावर आहे 11. पहिली मॅच चांगली खेळली होती, काय झालं फसलं गेलंय. रणनीती काहीतरी चुकीची ठरली गेली या मॅच मध्ये आणि खराब चेंडूचा इशारा. पंचांचे हात झालेत समांतर, धावाले अवांतर. जवळजवळ ऑलवुडच्या उंबरट्यावर आहे 11. संघ अडचणीत आहे. कृष्णामाई 11 पूर्णतः हावी झालाय. नदीचं पात्र पाहिलं तर जवळजवळ ऑपोजिट साईडला दोन्ही गावं. एक कृष्णामाई 11 कोंडवली गावचे संघ मालक आहेत, तदनंतर चवणेश्वर 11, तदनंतर मात्र कृष्णामाई. म्हणजे जवळजवळ ऑपोजिट ही गावं आहेत 2 आणि आज भिडतायत मित्रांनो इथे ऑपोजिशन. वाईट परत एकदा खराब धाव मित्रांनो. 2+1. काय झालंय, काय बिघडलंय, गरज नव्हती मित्रांनो. सूर गवसलेला सूर का सोडतोयस तू मित्रा. एक चेंडू फक्त स्टंप लाईनला टाकायचा आहे. यस आणि कायम पाठीवरती हात राहणारा हा एका सीताराम विशाल वाडकर ऍडव्होकेट या स्पर्धेला 4 शान लावले. दादा आपण आलात आमच्या कमिटीकडून, आपलं देखील हार्दिक स्वागत. आपल्या या कॉम्बॉक्स मध्ये हार्दिक असं आयोजन कमिटी मार्फत आपलं देखील इथे सहर्ष स्वागत होतं. दादा आपण आलात, या स्पर्धेला 4 शान लावलेत. सर्व तरुणांच्या कायम पाठी राहणारं व्यक्तिमत्व आहे. इथे काय घडलंय, सूरज वाडकर मराठा फायटर्स कर्णधार सूरज वाडकर कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. तेजदीपचा देखील कर्णधार आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. यश जाऊया स्कोर बोर्ड वरती. विजयासाठी आव्हान आहे ते 21 रन्स टू विन. वाईट जवळजवळ 4 रन आलेत, एक्स्ट्रा रन 4 आलेत. काय होईल, काय घडेल या मॅच मध्ये मित्रांनो. जी चिठ्ठी पहिल्यांदा उचलली ती डायरेक्ट सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच होईल. ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच होईल आणि त्यांना जिंकून परत क्वालिफाय सेमीफायनल होईल त्यांची. तर सेमीफायनलला पुन्हा चिठ्ठ्या पडतील. पण आता तिन्ही करणार आहेत का? वीस धावा केल्यात, 21 धावांचं आव्हान असणार आहे. चला चिट्ट्या पडतायत आपल्या कॉम्बॉक्स मध्ये.
या तेजदीप संघाचं कौतुक करावं लागेल. अभिनंदन. सेमीसाठी क्वालिफाय झालेला हा पहिला संघ आहे मित्रांनो. अर्जुन दादांच्या मालकीचा संघ तेजदीप 11 आणि मराठा फायटर्स आणि काळ भैरनाथ मध्ये फाईट होईल मित्रांनो. तेजदीप 11 संघामध्ये आता डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. स्वतः संघ मालक देखील खुश आहेत. विशाल वाडकर साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. ऍडव्होकेट आहेत पश्चिम भागामधील एक सुरेख असं नेतृत्व आहे मित्रांनो. सर्व तरुणांच्या पाठीशी राहणारं एक नेतृत्व, प्रत्येक तरुणाच्या पाठीवरती कायम हात असतो असं हे नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व. टॉस्का बॉक्स मध्ये काळ भैरवनाथ 11 आणि मराठा फायटर्स मध्ये टॉस केला जाईल. दादांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. यस, एक बाजूला वाई प्रीमियर लीग, दुसऱ्या बाजूला ग्रामीण धमाका. कॉल कोण करते? यस, सूरज मराठा फायटर्स चा कर्णधार कॉल करेल. विशाल साहेबांच्या शुभ हस्ते हा यस दादा स्विंग द कॉइल. ग्रामीण धमाका इज कॉल अँड काळ भैरवनाथ टॉस जिंकतोय. आणि दादा तुम्ही आलात या स्पर्धेला 4 छान लावलेत दादा. आयोजनाबद्दल 2 शब्द. पंकज वाडकर असेल तिथं आयोजन 100% असतं. पंकज वाडकर जिथे असेल तिथं आयोजन 100% असतं. पंकज दादाचं नेतृत्व 2 मिनिटं फक्त. पंकजचं जे नेतृत्व आहे ते मी लहानपणापासून बघतोय. म्हणजे जवळजवळ मला असं वाटतंय की 35 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि तो जिथे काही करेल तिथं त्याला यश मिळतं. हे आता एवढं संपूर्ण जे बघताय तुम्ही त्याच्यावर तुम्हाला समजलंच असेल. आणि राहिला क्रिकेटचा प्रश्न, तर मला वाटतं की पश्चिम भागाला जे ग्लॅमर दिलं ते फक्त पंकज वाडकरने दिलेलं आहे. त्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नसेल. येस यस, थँक्यू सर्वांनी पंकज दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात मित्रांनो. नवी मुंबईमध्ये देखील पंकज दादा नावाचं आपण वादळ पाहिलं. पंकज दादा हा पठ्ठा बोरगाव गावचा, परंतु पूर्ण वाई पश्चिम भागाच्या पाठी कायम पाठी राहत असतो. प्रत्येक खेळाडूच्या पाठी राहत असतो. आणि दादांनी सांगितलं ज्याप्रमाणे या लीगला या क्रिकेटला ग्लॅमर आले त्यांच्यामुळे नक्कीच ग्रामीण लेवलला दादा अशा विकेट्स मिळत नाहीयेत. प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवायचा चान्स मिळत नाहीये. आणि पंकज दादांच्या प्रयत्नातून ही वाई प्रीमियर लीग भव्य दिव्य स्पर्धा पार पाडते. थाटात दिमागदार सोहळ्यात 7व्या वर्षात पदार्पण करतोय. नक्कीच पंकजांचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. जाऊया सूरज. टॉस आता मला वाटतं मित्र हरला दिसतो. आधीच्या मॅचचा टॉस जिंकला होता. नाणेफेकीचा कौल खूप महत्वाचा आहे. काय रणनीती असेल आता मात्र नॉकआउटचे सामने सुरुवात झाले. या सकाळ भैरवनाथ 11 थोडं 2 शब्द. आम्ही आता क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. मगाशी टॉस हरलो होतो. प्रयत्न आमचे झाले नाहीत. आता नक्कीच यश मिळेल. यस, नक्कीच नाणेफेकीचं मात्र कौल लागल्यानंतर एक चांगली अशी प्लॅनिंग असणार आहे नक्कीच. कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. चला, तुमच्या सर्वांची आमच्या पाठीवरती एक थाप प्रेमाची आपल्या या भागामधून जवळजवळ चांगल्या प्रकारचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडत आहेत. त्यातलंच एक व्यक्तिमत्व विशाल दादा वाडकर ऍडव्होकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय घडलंय, काय बिघडलंय इथे, काय झालं सांगा. या दादा असं नसतं व्हायचंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि धावा आल्या त्या 12 धावा धाव फलकावरती मित्रांनो. अजूनही 3 षटक बाकी असतील. इथे मात्र जबरदस्त असा बॅटर आहे वैभव आणि अमर मित्रांनो. कृष्णाबाई 11चं नेतृत्व करताना आज इथून पुढे मात्र नॉकआउटच्या सामन्यांना सुरुवात झाली मित्रांनो. कोणतीही महागडी पडेल आणि या चुकीतून तुम्हाला या लीग मधून बाहेरचा रस्ता पाहावा लागेल. जिंकण्यासाठी समीकरण झाले ते 18 चेंडू आणि 9 धावा.
जवळजवळ 4.5च्या स्ट्राईक रेटने धावा हव्यात मित्रांनो. इथे मात्र दशरथ निघाला परत एकदा. यस, इथे मात्र काय फटका सजवला सूर्यरेखा लॉंग ऑन इंटरेस्टेड. प्रशांत वाडकरचे सेफ हँड. येतोय चेंडू खाली, बसतोय धक्का. कृष्णमाई 11ला वैभवच्या स्वरूपात बसलाय तो धक्का. पहिला विकेटचं पतन होत आहे. पहिला मासा गळायला लागलाय, पहिला मोहरा टिपला गेलाय. मॅन फ्रॉम बोरगाव संघाचे दोन्ही खेळाडू मित्रांनो वाई एक्सप्रेस या नावाचा बोलबाला राहिलाय. दशरथ वाडकर, हामिद दादा, जयराज वाडकर दादा, पंकज वाडकर दादा यांच्या भट्टीत भाजलेला हा अंगारा पठ्ठा बोरगाव गावचा आहे. वस्ताद आहे त्यांच्या तालमीतला. इथे मात्र आता काय करतोय पहा. धावा कमी आहे तरी देखील प्रयत्न पुरेपूर केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, पूर्णतः ताकद लावली जाते. विकेटचं पतन झालंय. जबरदस्त असा फटका सजवला होता. वैभव नावाचं वादळ येण्यापूर्वी शांत झालंय. परत एकदा अजय जाधव मॅन फ्रॉम परतवडी आलाय. स्ट्राईकला येतो अजय. आता काय होत आहे इथे मात्र सूर्यरेखाचा चेंडू हाताळला होता. प्रवीण फणसे यष्टीरक्षक करतायत चुकी. आणि क्रिकेट मध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. चेंडू फील्ड नाही झाला. इथे पहा काय घडलं, एक बेकार अवस्था मित्रांनो. फ्रस्ट्रेशन दिसतंय तसं त्याचा. काय घडलंय मित्रांनो, काय बिघडलंय? घडलं तर काहीच नाहीये, पण बिघडलंय भरपूर. धावा आल्या त्या 4 धावा. एक चुकी मागात पडली. गोलंदाजाची चुकी नव्हती याच्यामध्ये. यष्टीरक्षकाचा खेळ हवा होता. कलेक्शन वेल गुड हवा होता. इथे मात्र जेल्स तो पकडायचा होता चेंडू आणि मेस झाला. चेंडूने चकमा दिला यष्टीरक्षकाला आणि बॅटला न लागता 4 धावा आल्या मित्रांनो. धाव फलक उसळी मारते. 16 धावा धाव फलकावरती होत आहेत. शफल झालाय फलंदाज. इथे काय होत आहे? सेलिम मेडॉनच्या दिशेला चेंडू. समीकरण चेंज होत आहे. 15 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथे देखील फक्त औपचारिकताच बाकी आहे. काय मॅचेस झाल्यात. सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आता ह्या दुपारच्या सत्रामध्ये देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. वा भाई वा, काय सूर्यरेखा नेत्रदीपा का पुस्तकी फटका आणि मॅन फ्रॉम परतवडी मित्रांनो स्पेअर लेग भेदून काढलाय. लॉंग लेगला फटका सजवला आणि 6 धावा डिस्ट्रॉय केलाय. जवळजवळ चौनेश्वरी 11ला